अजून हे सह्याद्रीचे सर्व हॉटेल सह्याद्रीचे सर्व सोबत आहेत. आज याच्या संग आम्हाला प्रवास करायला भेटला. खूप चांगलं काम झालं. राम राम हो बुडा. राम 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 राम. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आमचं उत्तर ठरलं शिरसाळा जाण्यासाठी. आम्ही निघलो आता घरून. गाडी बी आपल्यातून निघेला. आता आम्ही अजून फाट्यावर जाऊ. आता काय होते काय सांगा, आम्ही पोहोचतो की नाही पोहोचत, काय होते काय नाही. रस्त्यात चाललो आम्ही. उत्तर ठरला आता याला म्हणतो हनुमानगिरी टाक टॅक्सीवर बरे ते टाक हनुमानगिरी चालतो रे. गाडी काय गाव आली सगळे रेल्वे स्टेशनवर. अरे आपल्या सह्याद्री हॉटेलचे सर्व हॉटेल सह्याद्री शेगाव कोट रोडवर, शेगाववरून 2 किलोमीटर नांदकर्ती का यावंच लागतं. तर याच्या हॉटेलला एकदा अवश्य भेट द्या. आम्ही सगळे आलो. आता आनंद भाऊ बी आले. आम्ही चाललो शिरसाळा सगळे. तिकिटाने जात असतो. आता देवाचं दर्शन घेतो. पहिल्यांदा बरोबर तिकीट काढायचं तुम्ही. आमचा मित्र आणला हा म्हणे मी ट्युशनवर जातो, पण म्हटलं नाही यास लागते तुला शिरसाळा. याला निवडलं शिरसाळा. येऊ द्या गाडी कुठे जा. पोहोचलो. आम्हाला वाटते का होत नाही काय पोहोचलो रेल्वे स्टेशनवर सुखरूप. फायनली मित्रांनो पोहोचलो आता रेल्वे स्टेशनवर. हा गडी तर बघा याच्याहून आणला चालू क्लासमधून उचलून. आम्हाला येत नाही. आलो मग आता निवांत बसलो. लागते गाडी हाती आता. जाऊ द्या बघा. बसलो मित्रांनो आता रेल्वे चालू. आम्हाला काही जागा भेटली नाही. पहा गर्दी. जागा भेटली नाही. आता तर गाडी धकली नांदुऱ्यातून. पहा सगळे आरशात आलो. येणार आहे गाडी. आरसा पुसा लागते पण हा काय करा. सगळे जण आम्ही जेवढे जण चाललो शिरसाळा. आज धकली आता गाडी नांदुऱ्यातून. तेव्हा मित्रांनो उतरलो फायनली आम्ही बोदवडमध्ये. आता पैता चालली आमची. बाबा आणि गजन बिल्लार गेले पुढे. आम्हाला जागते आता पैदा. चला फट. अरे मित्रांनो बसलो आणि आता तेव्हा आम्ही आलो आता लाईन मध्ये. हॉटेल सह्याद्री मी गुड बरं आजच चालतंय. बस मोबाईल घेऊ गेला. चला पुढे शांततेनं येतात आहे बाई. मित्रांनो आताच झालं आमचं दर्शन. आता आम्ही जेवायला चाललो. आता शिराळ्याला हनुमानजीच्या मंदिरात आहोत. शिराळा आहे शिरसाळा हो. शिरसाळा. आता आम्ही भंडाऱ्याच्या लाईनीत लागतो. महाप्रसाद घेतो. दर्शनाला काही जास्त टाइम नाही लागला. 10 मिनिटात दर्शन झालं ईश्वराच्या कृपेनं. ते दोघं तर लाईनीत आहे. अजून संकेत आणि आनंद बसतो जेवायला. आज जेवायला आलो आम्ही. शिराळा आहे ती महाप्रसाद घेतो. शेगाव शिरसाळा. चाललो आता रेल्वे स्टेशन. आता झालो आम्ही दर्शन घेऊन रेल्वे स्टेशनवर डायरेक्ट. आता गाडी आहे. लोक पहा गाडीची वाट. बस चालली आता. इतक्यातच गाडी आली. आता एक्सप्रेस एक पाहून जा तुम्ही. सध्याच वंदे भारत गेले उठून. पाहू शकता तुम्ही बोदवड स्टेशन. मित्रांनो बसलो आम्ही आता रेल्वे.
पैसे नाही अरे काहीच नाही ना ते बाकी काही नाही तिच्यामध्ये काहीच नाही. मी काय खोटं बोलणार आम्ही तुला काही खात नाही पण कसं आहे ब्लॅकचं सोनं घ्या आमचा ठोकून बस त्याच्यावर कसा विश्वास ठेवता म्हणजे अशी सकाळ काही बुचळ अंदर ठोकून आपल्याला त्यानं मग मोबाईल नेता हा चोरून मोबाईल ते अजून मार आणि पैसे घेऊन येईल म्हणून मी ते मोठं थैली करून ठेवली मी ते मोबाईल सगळं तेव्हा मित्रांनो उतरलो आताच शेगाव रेल्वे स्टेशनवर. आता आलो घरी शिरसाळ्याहून. हे सह्याद्रीचे सर्व हॉटेल सह्याद्रीचे सर्वेसर्वा सोबत आहेत. आज यायच्या संग आम्हाला प्रवास करायला भेटला. खूप चांगलं काम झालं. तेव्हा मित्रांनो मी याला सोडायला आलो तर आपला दुसरा मित्र भेटला चेतन. सांग रे हाय हॅलो कर. आता आम्ही तिघं भेटलो. आता रसगीस पिऊन घरी चालले जाऊ मस्त. मित्रांनो आलो आता आम्ही घरी. आता झाली रात्र. तर कसा वाटला तुम्हाला आमचा ब्लॉग सांगा आजचा. हे पाबर हे सुचू नाही देऊ राहिले आम्हाला ब्लॉगिंग हे करून नाही देऊ राहिले. आजच्यासाठी एवढंच. भेटू असेच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही सांगा नाही लागत. आपण इथंच पूर्णविराम देऊ. बाय बाय. जय गजानन.